दरम्यान याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। आपण पाहतो योगेश, या ठिकाणी आता पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधक आक्रमक झाले, काय त्यांच्या भावना आहेत, सध्याची आंदोलनाची काय परिस्थिती आहे? निश्चित या ठिकाणी आपण पाहू शकतो शरद पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, आंदोलन करतायत। त्यासोबतच डीसीपी मॅडम या ठिकाणी पोहोचले आहेत। मॅडम, काय सांगणार, आंदोलक या ठिकाणी पोहोचले आहेत, आरोपी अद्यापर्यंत मिळत नाही ही सातत्याने नाही, आरोपी 100% मिळेल। आमच्या जवळपास 13 टीम जवळपास 50-60 ऑफिसर आणि कर्मचारी याच्यामध्ये काम करत आहेत, आरोपी नक्की मिळेल। काय नेमकं काय तपास कुठपर्यंत आलेला आहे? कारण की जवळपास नाही करता येणार इथं, कारण मग आरोपी जागा होतो ना, ऑलरेडी त्याचा फोटो वगैरे गेल्यामुळे आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होतो तपासामध्ये। आता जास्त आम्ही डिक्लेअर नाही करू इच्छितो। बक्षीस जाहीर करण्याची वेळ आता आलेली, बक्षीस जाहीर देखील करण्यात आलेलं आहे आरोपीवर। बरोबर आहे, मान्य आयुक्तांनी 1 लाखाचं बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे, जो कोणी त्याला पकडून देईल त्याच्यासाठी। या सगळ्या प्रकरणामध्ये साधारणतः काय नेमकी आतापर्यंत माहिती आपल्याकडे काय, की तिच्या मैत्रिणींना पण काहीतरी चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळते? हा, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आम्ही इंट्रोगेशनसाठी। या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणा त्याच्या भावाला पण काल ताब्यात घेण्यात? त्याचा भाऊ आणि त्याची फॅमिली, त्यांना सगळ्यांनाच आम्ही चौकशीसाठी घेतलेला आहे। आता काय नेमकं अजून परत पुढे नेमका हा तपास कुठपर्यंत जाऊ शकतो? तपास मला इथे सांगता येणार नाही, प्लीज। प्रशांत जगताप या ठिकाणी अगदी नक्कीच योगेश, आपण पाहतो एकूणच या ठिकाणी आंदोलक सुद्धा आक्रमक झालेले आहेत, तिकडे पोलिसांचा तपास सुरू आहे, तर आरोपीच्या कुटुंबियांना सध्या ताब्यात घेतल्याची माहिती डीसीपींनी या ठिकाणी TV9 मराठीच्या माध्यमातून दिली आहे। स्वारगेट प्रकरणाच्या निषेधार्थ पवारांच्या राष्ट्रवादीकडून सध्या हे आंदोलन केलं जात आहे।